नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। MST CET अंतर्गत BEd CETच्या ऑनलाईन फॉर्म कोणत्याही वेळी सुरू होऊ शकतात, पण लक्षात घ्या त्याचा पहिला टप्पा आहे रजिस्ट्रेशन। लक्षात घ्या पोर्टलवरती नोंदणी विद्यार्थ्यांनी करून घ्यायची आहे, याचा माहितीपर व्हिडिओ यापूर्वीच आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात आलेला आहे। कारण का लक्षात घ्या एकदा का तुम्ही प्रोफाईल निर्मिती केली तर तुम्हाला फॉर्म भरतेवेळी प्रॉब्लेम येणार नाही आहे। जर काय प्रॉब्लेम प्रोफाईल निर्मितीमध्ये आला तर तो लवकरात लवकर तुम्हाला सॉल्व करता यावा यासाठी प्रोफाईल तयार करून घ्यायची आहे। याच्यामध्ये डिजिलॉकर असेल, अपर आयडी असेल, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपर कंप्लीट करायच्या आहेत, जेणेकरून तुम्हाला फॉर्ममध्ये काही चुका होणार नाही आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये लक्षात घ्या की BEd CETसाठी कोणकोणती कागदपत्र लागतात या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत। जर तुम्ही डिजिलॉकरमध्ये 10वी 12वी त्यानंतर ग्रॅज्युएशन तर ही सर्टिफिकेट तुम्ही ॲक्सेस देत असाल CET सेलला, तर तुम्हाला यातर्फे कोणत्याच प्रकारचे मार्क भरावे लागणार नाही आहे। डिजिलॉकरच्या माध्यमातून 10वी 12वी ग्रॅज्युएशन आपोआप मार्क तुम्हाला तिथे आल्याचे पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर अपर आय डी देखील तुम्हाला डिजिलॉकरमध्ये इन्स्टॉल केल्यामुळे तुम्हाला अपर आय डीचा नंबर देखील डायरेक्ट तुम्हाला तिथे मिळणार आहे। तर ही महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहेत। जे विद्यार्थी पॅरलल रिझर्वेशन याच्यामध्ये भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, माजी सैनिकांचे पाल्य, त्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य जर येत असतील तर अशा विद्यार्थ्यांना संबंधित पुराव्यांचे नंबर दाखले लागणार आहेत आणि दाखल्यांवरच्या तारखा आणि सर्टिफिकेटचा अनुक्रमांक टाकावा लागतो। जे विद्यार्थी कॅटेगरी अंतर्गत येत आहेत त्यांना कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, सोबत तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट देखील आहे किंवा नाही असं देखील विचारलं जातं आहे। त्यामुळे लक्षात घ्या जर सर्टिफिकेट नसेल तर पावती देखील चालणार आहे, पण तुम्हाला कॅटेगरीचा जर लाभ घ्यायचा असेल तर कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागणारच आहे। तर ही महत्त्वाची बाब आहे। आणि याचबरोबर लक्षात घ्या जे विद्यार्थी रिझर्व कॅटेगरी अंतर्गत येतात यांना जातीचा दाखल्याबरोबर कास्ट व्हॅलिडिटी असणे देखील गरजेचं आहे। तिथे तुम्हाला विचारलं जात आहे कास्ट व्हॅलिडिटी तुमच्याकडे आहे का, तिथे तुम्ही येस म्हणू शकता, असेल तर सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आहे, नसेल तर पावती तुम्ही टाकू शकता। आणि जर सर्टिफिकेट नसेलच म्हणजे तुम्ही काढायलाच दिलं नसेल तर तुम्ही नॉट अप्लाइड असा प्रकारचा ऑप्शन घेऊ शकता। पण लक्षात घ्या तुमच्याकडे आता जरी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल तर काही प्रॉब्लेम होणार नाही आहे, पण ज्यावेळी कॅप प्रोसेस सुरू होईल अजून तुमच्याकडे 5 ते 6 महिने आहेत, या महिन्यांच्या कालावधीमध्ये तुम्हाला हे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे कॉलेज ॲडमिशनच्या वेळेस कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल तर मात्र तुम्हाला ओपन जनरल कॅटेगरीतून प्रवेश दिला जातो। ही महत्त्वाची बाब आहे। याचबरोबर पोर्टलवरती ही महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करावी लागत नाही आहेत, याची माहिती भरावी लागते। आणि तसेच ओळखीचा पुरावा, त्याचबरोबर फोटो आणि सही हे 3 डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावे लागतात। याच्यामध्ये लक्षात घ्या ब्लॅक पेनने सही करायची आहे आणि तुमचा प्रॉपर पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे। आणि याचबरोबर ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड, पॅन कार्ड, शाळेचा लक्षात घ्या ID प्रूफ लागेल। त्याचबरोबर प्रतिष्ठित व्यक्ती असतील यांनी दिलेलं ओळखीचा पुरावा संबंधित लेटर हेडवरती, पासपोर्ट देखील चालणार आहे। अशा प्रकारचे ही कागदपत्र तुम्हाला घेऊन तुम्हाला ऑनलाईन जी प्रोफाईल निर्मिती असेल किंवा ऑनलाईन फॉर्म असेल तो भरता येणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची कागदपत्रे तुमच्याकडे असतील तरच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। तुमच्या जर काय शंका असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। गॅप सर्टिफिकेट सध्या CET वेळी लागत नाही आहे, तुमचा ज्यावेळी कॉलेजमध्ये ॲडमिशन होईल त्यावेळी तुम्हाला हे गॅप सर्टिफिकेट लागणार आहे। तर अशा प्रकारे BEd CETचे फॉर्म हे कधी सुरू होऊ शकतात, फॉर्म सुरू झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिले जाणार आहे। त्याचबरोबर BEd CETचं कोचिंग देखील आपण लवकरच सुरू करतो आहे। तर अशा प्रकारे अगदी हे कोचिंग मोफत असणार आहे। तर अशा प्रकारे BEd CET संदर्भात अगदी कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेपर्यंत प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते, त्यामुळे आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर अशा प्रकारे BEd CET संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।